मला सांगा, संक्रांतीला कोणतं कार्य करावं, कोणती करू नयेत? संक्रांत हा मुळात संक्रमणाचा काळ असल्यामुळे कोणताही शुभारंभ शक्यतो ह्या कालावधीत करत नाही. पण उपासनेसाठी, दानासाठी किंवा पुण्यक्षेत्री जाऊन दर्शन करणं, पुण्यतीर्थात स्नान करणं याच्यासाठी मात्र हा पुण्यकाळ, पर्वकाळ मानला जातो. गंगा स्नान, समुद्र स्नान याला या काळात विशेष महत्त्व आहे. या व्यतिरिक्त तिलस्नान म्हणजे आंघोळीसाठी तिळाचा कलक वापरणं, तिळाचं उटणं वापरणं, आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तिल हे घालणं, याबरोबर तिलभक्षण, तिळ खाणं, खाण्यामध्ये म्हणून आपण तिळगुळ खातो किंवा तिळाच्या गुळाच्या पोळ्या विशेषत्वाने यात केल्या जातात. तिलभक्षण, तिल तर्पण, पितरांचं, देवांचं जे तर्पण केलं जातं ते तिलमिश्रित पाण्यानं करणं, आणि तिल दान म्हणजे तिळाचं किंवा तिळांनी बनलेल्या पदार्थांचं दान करणं. असं तिलकेंद्रित सगळं या दिवसाचं महत्त्व मानलेलं आहे. बरं, जेव्हा आपण दान असं म्हणतो तेव्हा त्यात काळ्या कपड्यांचं असं दान आलेलं आहे, कारण माझ्यावरची संक्रांत टळली पाहिजे. म्हणजे मी माझं संकट दुसऱ्यावर टाकतोय का?